काजल, कसे आहात तुम्ही सगळेजण? सो चला आता दुकानात जायचंय. मी तयार आहे आणि जाऊयात दुकानात. काय चाललंय, कुठपर्यंत आलंय, कारण ओपनिंगची डेट आता लवकरच आहे. घाईत बघा, आज बोर्डचं काम कुठल्याही हालतीत पूर्ण झालंच पाहिजे. आणि काल आम्ही उशिरापर्यंत दुकानात होतो आणि अंकुर चाबी खिशात घेऊन आज ड्युटीला चालला गेला. हेक्सा ब्लेड जे म्हणतात ते आणलं आहे आणि ते आता कट करणं झालं. खरं तर नवीन आणायचेच होतं आम्हाला कुल्प, पण हे आणखीन एक काम वाढून गेलं आता. आणि आज फायनल करायचं आहे सगळं. यार ओपनिंगची डेट जवळ आली आता. आजचा दिवस तर अगदी टाईमपासात गेला म्हणेल. टाईमपास नाही झाला, बोर्ड फिटिंग करायचा आहे. हा बोर्ड आणून ठेवला आहे, पण तो फिटिंग करणारा आलेला नाही आहे म्हणून बसलं राहिलं. टेबलला ग्लास लावायचे तर तो व्यक्ती म्हणे मी 5 मिनटात येतो, तोही अजून आलेला नाही आहे. आणि आता हे जरा लाईट्स लुकझुक करत होते, त्यामुळे ते काका आले इलेक्ट्रिशियन. ते काका ते बघतात आहे. म्हणजे साधारण तुम्ही धरून घ्या 11 वाजेपासून मी आलेली आहे. आता 2:30 वाजलेत, काहीच काम झालं नाही आहे, पण मी फक्त बसून आहे. फायनली बाबा, कितीतरी 4 दिवसानंतर जे आहेत मास्टर शेफमध्ये पण यांनी भाग घेतला होता. कौशल्या चौधरी यांचा ब्रँड आहे हा, सीधी मारवाडी. जो आता एक कंप्लीट करणं चाललं आहे. बघा, भाजीचं नाव आहे गुंदा लसोडा. पांढरी भाजी झालं ना, आता कोणती राहिली? ही शेवटची होती गुंदा. अगं गुंदा कुठे? ही गुंदा होती ना. असं होतं. हे बघा, आम्ही गुगल लेन्सचा उपयोग करतोय आणि कुठल्या भाज्या कशा आहे ते बघून राहिलोय. आणि आम्ही बघा सगळीकडे असे फ्लॅग्स लावून ठेवले की स्वतःला पण कळेल आणि कोणी आलं ना की समोरून लगेच दिसेल की हां ही कसुरी मेथी आहे, सांगरीची भाजी. बस झालं ना आपल्या सर्व भाज्या. झाल्या का? हो. अगं ती शेवटची राहिली ना. कोणती? ती बघ ती. हां, हे केर आहे. हां ते राहिला. हे केर आहे आणि ते मिक्स भाजी आहे. हां मग ते राहिलंय 2. आणि आम्ही असं बऱ्याच ठिकाणी असं लावले. बघा इथून दिसतंय शेंगदाणा तेल अर्धा किलो, शेंगदाणा तेल 1 किलो, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. कारण या जरा राजस्थानी भाज्या ज्या आहेत त्या थोड्या नवीन आहे आमच्यासाठी. पण काळजी करू नका, मी घरी या भाज्या पण ट्राय करेल आणि तुम्हाला त्याची चव कशी लागते हे प्रामाणिकपणे सांगेल. कारण मी पण अजून कधी खाल्लेल्या नाही आहेत. काळे मिरांचा थोडं मोठं असं ते केर नावाची भाजी. सो आता फायनली आज पूर्ण होऊन जाईल. आणि इथे छान या हुक्का जागेत, जसं इथे डॉक्टरांचं लागलं आहे तसं इथे सीधी मारवाडीचं लागून जाईल. सो हे आहे आपल्या दुकानाचं डिजिटल बोर्ड, जो आकाशवाणी चौकात मेन मार्केट समोर लावला आहे आम्ही. वेलनेस फॉरेवरच्या वर दिसत असेल सीधी मारवाडी, अगदी समोर वेलनेस फॉरेवरच्या वरती दिसतंय. आणि हा आहे आकाशवाणीचा मेन चौक जळगावमधले त्यात जे आहे त्यातला आकाशवाणी. सो आम्ही आज बोर्ड बघायला चाललेलो आहोत की आपण कुठे कुठे बॅनर्स लावलेत, कुठे डिजिटल बोर्ड लावला आहे. सो ॲडव्हर्टायझिंग पण महत्त्वाची आहे आणि ती पण केलीच पाहिजे. दुसरं बॅनर आहे, असे एकूण 5 लावलेले आहेत. हे दुसरं बॅनर आहे जे अगदी गणेश कॉलनीत आलं की गोकुळ स्वीटच्या अगदी समोर आहे. हे पण आपलंच आहे, श्रीरंग डिस्ट्रीब्युटर. चला हे आपल्या दुकानाजवळ लागले आहे सीधी मारवाडी. छान आहे ना, दिवसा सुंदर दिसतंय बघा. सीधी मारवाडी बोर्ड लागला गेला आहे. आणि आता फक्त आमचं इतकं राहिलं आहे की हे जे दिसतंय पसारातलं हे सगळं उचलायचं आहे, आम्हाला झाडून पुसून घ्यायचं आहे. आणि ऑनलाईन तुम्हाला ऑर्डर्स पण येतील, त्यामुळे आम्हाला दुकानात वायफाय बसवणं गरजेचं आहे. त्यामुळे आता दुकानात वायफाय बसवलं जातं आहे. हे बघा, या माळा आणायला लावल्या होत्या मी, तेजूला लावला आहे. छान दिसतं, त्यामुळे लुक जरा बदलून गेला आता. आणि आता चालू झाली आहे उद्याची तयारी. उद्या त्या स्वतः कौशल्या मॅडम पण येणार आहेत ना, तर मंडप लावणं चाललंय.
वजन आणायला मुश्किल आहे. सो तू काय आणलं नानीने? मोसंबी. ऍपल नाही, संत्रा आणि मोसंबी आहे. सो आई गेली होती माझ्या मावशीकडे, तिच्या शेतातले संत्रे आणि मोसंबी आहे. दातो अशा अशा कर, अच्छा अच्छा कर भाऊ, आटाच्या कर. आई कुठे? आई शंटला आणि मोसंबी. तेव्हा माझ्या मावशीच्या शेतातले आहे ते संत्रे आणि मोसंबी. आण दे रे, ठेवून द्यायच्या. धुवून देईल मग तुला, धुवून देईल संत्रा. सिधी मारवाडी ह्याचं जे पार्टिशन केलंय त्याला हे लावून दिलं. इथे लावणं चाललंय देवघर. आणि माझे पप्पा आले. पप्पा हाय करा. पप्पा पायी पायी येऊन गेले. तुम्ही बोलले नाही तुम्हाला. आबोली आणि प्रतीक पण आले. उद्या ओपनिंग आहे आणि त्यांची खरेदी करून झाली. अशी जो जास्त खरेदी करणार आहे त्याला असं मिळणार आहे बघा. हेड ऑफिस कुठे आणि काय काय घेतले आबोलीने ते दिसतंय. काम करतायत, मदत करतायला. एकदम टेकून ठेवा म्हणजे कसं जास्त राहतील. अरे इधर किधर बायको, इधर किधर, इधर किधर. रास्ता चुक गए तुम. जो काम करना तो किया क्या? शाबास. तुझं डोकं बरं आहे का? डोकं बरं आहे का? संध्याकाळी 6ची गाडी आहे. ती काल रात्री स्टेशनवर आली होती. तिची गाडी 7ची. तिची आज सकाळी 7ला निघाली गाडी तिची. फायनली उद्या आता ओपनिंग आहे. सगळे प्रोडक्ट मांडले गेले. सगळं झालेलं आहे. हे झाडून पुसून देखील झालंय. आणि फायनल टच जो म्हणतोय तो फायनल टच झालेला आहे. कॅमेरे लावले गेले, देवघर लावलं गेलं आहे. ही आहे तेजूची आते बहीण. मॉनिटर लावला गेला आहे. सगळं झालं आहे. आता मात्र फार दमलो आहे. आज तर अजून जेवणही राहिलं आहे. आज अंकुरचा वाढदिवस आहे. 29 नोव्हेंबर. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.